विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक किगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आपल्या सिरीज मधला पुढचा पेपर बघतोय, तो म्हणजे कंबाइंड ग्रुप बी प्रिलिम्सचा 2020 चा पेपर। त्याच्यातील गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण बघणार आहे। तर ज्यांना कमी वेळेत रिव्हिजन करायचे असेल शेवटच्या दिवसात, ते माझी फास्ट ट्रॅक बॅच लावू शकतात। 28 तासांचा कंटेंट आहे, बऱ्यापैकी महत्त्वाच्या टॉपिकला आपण टच करायचा प्रयत्न केलाय। एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करून बॅच जॉईन करा। काही वेळ न घालवता आपण आता आपल्या प्रश्नांकडे जाऊ। काय म्हणतो पहिला प्रश्न, हा पूर्ण जो स्तंभ आहे त्याच्या जागी तुम्ही काय पुट कराल असं त्यांना विचारायचंय। हा जो ब्लॉक आहे त्याचे, तर याचं लॉजिक त्यांनी कसं लावलेलं आहे, 6 आणि 4 10, तर 5 आणि 5 6 आणि 4 10, तर 2 आणि 8 10, 8 आणि 4 12, तर 6 आणि 6 12, 5 आणि 4 9, तर 3 आणि 6 9। थोडक्यात काय, मधल्या दोन कॉलमची बेरीज म्हणजे कडेच्या कॉलमची बेरीज असं त्यांचं लॉजिक आहे। तर त्याच्यानुसार आपला कॉलम काय होईल, 5 8 6 6। कुठे आहे 5 8 6 6? ऑप्शन नंबर 1। तर हे त्याचा आन्सर आहे। हे आता जेवढं सोपं वाटतंय, परीक्षेच्या वेळेस सुचणं भयंकर अवघड आहे। सुचलं तर ज्या मुलांना सुचलं त्यांना वाटणार की सोपा प्रश्न होता, ज्यांना नाही सुचलं त्यांना वाटणार की ते अवघड होतं। त्यामुळे नंबर सिरीजचा प्रश्न इगोवर घ्यायचा नाही। नेहमी हा तुम्हाला सुरुवातीला देतो, हे बघा कुठला का सेट असतो पण त्याचा पहिला प्रश्न आहे, कारण मुलांनी ह्याच्यात वेळ घालवावा आणि इतर प्रश्नांना त्यांना वेळ मिळणे हा हेतू असतो। सो परीक्षेला जाताना एक काळजी घ्यायची, नंबर सिरीजच्या प्रश्नाला 1च मिनिट द्यायचा। तुम्हाला जेवढे लॉजिक जमतील तेवढे लावायचे, बसलं लॉजिक तर ठीक, नाही तर पुढच्या प्रश्नाकडे जायचं। ठीक आहे, या प्रश्नाला इगोवर घेऊ नका। पुढे, प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपलक बसून दिलेल्या संदर्भात दोन स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्दजोडी व शब्दसमूह जोडी निवड। काय सांगितलं बघा, रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची मनस्थिती विसंगत वाटत होती। आता रोखे बाजार काय झाला, कोसळलाय आणि मनस्थिती काय पाहिजे आपल्याला, विसंगत पाहिजे। रोखे बाजार कोसळल्यामुळे कोणतं दुःखी निराश व्हायला पाहिजे, पण त्याच्याकडे बघून तर विसंगत वाटत होतं, म्हणजे याचा अर्थ तो दुःखी किंवा निराश नव्हता। म्हणजे तो काय असणार आहे, कमजोर लोकांस नाही, ते त्याच्यासारखंच असणार आहे। सांत्वना पलीकडचे उपरोधी नाही, आशावादी आणि आनंदी, हे जरा म्हणू शकतो ना, निराशेचा विरुद्धार्थ शब्द काय आशावादी आणि दुःखाचा विरुद्धार्थ शब्द काय आनंदी। रोखे बाजार कोसळल्यामुळे लोक निराश आणि दुःखी होतात, पण विसंगत वाटतंय त्याच्याकडे बघून, याचा अर्थ तो काय दिसत असणार आहे, आशावादी किंवा आनंदी दिसत असणार आहे। त्यामुळं त्याचं उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर 3। आपल्याला त्या कोसळल्यामुळे तर दुःखी किंवा निराश व्हायला पाहिजे, पण विसंगत वाटतं याचा अर्थ तो आशावादी किंवा आनंदी असणार आहे। बघा, 6 पृष्ठांवर 1 2 3 4 5 6 संख्या असलेला सोबतचा गुन्हा अभ्यासा। 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही। 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही, याचा अर्थ 3 संख्या कुठे आहे, 1 आणि 6च्या विरुद्धवर नाही, म्हणजे 2च्याच विरुद्ध आहे 3 ही संख्या, म्हणजे त्या मागच्या साईडला येते। ठीक आहे, आणि 4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही। 4 जर 6च्या विरुद्ध नसेल तर 1 च्या विरुद्ध असणार आहे, म्हणजे कुठे असणार आहे 4 इथं, राहायला कुठला 5 5 कुठे असणार आहे इथं। ठीक आहे, आता जर 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील अशा रीतीने घन फिरवला, 1 वरच राहिलं पाहिजे, म्हणजे असं लहान पोराच्या डोक्याला आपण कसं फिरवतो तसं जर फिरवलं, 1 वरच पाहिजे आपल्याला, घन फिरवला आणि 6 संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ आताच्या 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले आणि 6चं जे उजवीकडचं आहे ते 2 वर आणलं, म्हणजे असं एकदा फिरवलं क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, तर 6 इकडे येणार, बरोबर, 6 इथं पुढे येणार। आता 6 पुढे आला तर इकडेच 3 इकडे परत त्या 6च्या जागी येणार, नवीन पोझिशन असलेले समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले। तर उजव्या पृष्ठावर कोणती संख्या असेल, उजव्या पृष्ठावर कुठली संख्या आलेली, उजव्या पृष्ठावर 3, ऑप्शन नंबर 3, 3 चालेल। फक्त तुम्हाला हे असं फिरवायचं होतं, 1 इथंच ठेवायचं, असं फिरवायचंय, 6ला इथं आणलं तर हे मागचं 3 इथं 6 वर येणार, बरोबर। उजव्या हाताला कुठला आहे, 3 हा ऑप्शन येणार। चलो, सोबतच्या जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला, तर घनाच्या पृष्ठावरील कोणतेही 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदूत छेदतात त्यांची संख्या निवडा। 2 किंवा अधिक पाहिजे, जर 2 किंवा अधिक पाहिजे, इथं जर सगळ्यात पहिल्यांदा 1 दिसतंय, 1 पॉइंट तर मिळाला, तर अजून कुठे काय काय मिळते आपण चेक करू। जर मी इथला वर आणला, हा राईट वर आणला, हा पण भाग वर आणला,
तर हे एकत्र येतील आणि हा यांचा पण त्याला जाऊन एकत्र मिळेल, म्हणजे हा हा आणि हा असं इथे थोडासा वर येऊन इथे एकत्र येणार आहे. तर असे किती असणार, हा एक आणि हा दुसरा, तर असे किती असणार आहेत रे, दोन शिरोबिंदू असणार आहेत तिथं, की तिथं दोन किंवा त्यापेक्षा जास्त एकमेकास छेदतात. ओके, पुढचा प्रश्न बघा. हा एक आकृती आणि घडीचा प्रश्न म्हणतो आपण. एक एक गोष्ट बघायची आणि त्याच्यानुसार ठरवायचं. मला हा बाण, जर मी हा त्रिकोण इकडे घडी घातला तर हा बाण कुठेतरी असावी, बरोबर, म्हणजे हे दोन बाण असे दिसले पाहिजे. याच्यात दिसतंय का, नाही. याच्यात कसं दिसतंय, याच्यात दिसतंय का, नाही. याच्यात पण कसं दिसतंय, म्हणजे पहिला आणि तिसरा ऑप्शन मी इथंच एलिमिनेट केला. माझ्याकडे दुसरे दोन राहतात. आता आपण त्याचा अजून करत बसू सगळ्या गोष्टी. जर मी हा बाण इकडे आणला तर याच्यावर येईल आणि त्याचा डार्क वाला सर्कल खाली असेल, डार्क वाला सर्कल खाली असेल इथं आणला तर. पण जर मी याच्यावर आणला तर डार्क वाला सर्कल वर येईल. ह्या आकृतीत जर बघितलं तर डार्क वाला सर्कल खाली आहे, नाही येणार. त्याच्यात जर बघितलं तर डार्क वाला सर्कल वर आहे, म्हणजे ही आकृती उत्तर असणार आहे तुमचं ऑप्शन नंबर 4. एक एक कुठलाही पॉईंट बघायचा, जे मी बघितले तेच तुम्ही बघितले पाहिजेत असं काय नाही. तुम्ही चंद्रकोरीवरून पण जर विचार केला तर तुम्हाला सुटू शकेल. ही जी चंद्रकोर आहे त्याच्यावरून जरी विचार केला, चंद्रकोरेची पोझिशन इकडे कोपऱ्यात आली आणि इकडे कुठे आहे, बाजूवर आहे. आपली चंद्रकोर कुठे आहे, बाजूवरच आहे ना. आपली चंद्रकोर बाजूवर आली, बरोबर, म्हणजे नेहमी ती बाजूवरच राहणार आहे. तुम्ही कुठं जरी कसं जरी फिरवलं तर ती कधी कोपऱ्यात जाणार आहे का, नाही. म्हणून ही बाजूवर आली, म्हणून ऑप्शन नंबर 4. चंद्रकोरीवरून सुद्धा तुम्ही हे ठरवू शकता. पुढचा, ही दोन पुस्तक आहेत. तुम्हाला मेन साठी सुद्धा आतापासूनच घेऊन ठेवायचे तर घेऊ शकता. संपूर्ण बुद्धिमत्तेचं टॉपिक वाईज PYQ पुस्तक आहे 2009 ते 24 पर्यंत, आणि सेम तसंच संपूर्ण अंकगणितचं पुस्तक आहे. सगळ्या प्रश्नांचा आपण डिटेल स्पष्टीकरणाचा समावेश केलाय. प्रत्येक चॅप्टर नंतर एक QR कोड तुम्हाला दिसेल, तो स्कॅन केला की तुम्हाला ते फ्री लेक्चरवर घेऊन जाईल, की जिथे तुम्हाला माझ्या पद्धतीने कन्सेप्ट शिकता येईल. तर ही दोन्ही पुस्तकं कायमस्वरूपी तुमच्या ठेवणीतली असतील अशी आहेत, तर नक्की याचा फायदा तुम्ही घ्या. मेन्सला सुद्धा 22 प्रश्न येतात आपल्याला, तर त्याच्यासाठी ही फक्त पुस्तकं जर सोडवली तर त्याच्यासारखा चांगला अभ्यास कधीच नाही होणार. कारण एवढे सगळ्या पेपरचे सगळे प्रश्न एका ठिकाणी वीज स्पष्टीकरण असलेलं हे एकमेव पुस्तक आहे. ऍटलिस्ट तुम्ही दुकानात काउंटरवर जाऊन हातात घेऊन बघ. डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची सॅम्पल PDF सुद्धा टाकतो. ओके, पुढे जाऊ. बघा काय म्हणतोय प्रश्न. पूर्णतः वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कळा प्रामुख्याने निवडणुकात मतदात्यांच्या संख्येला लागलेल्या ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते. तरुणांकडून होणारी उतरती कळा म्हणजे तरुण लोक वोट करत नाहीत, त्यामुळे ते ओहोटी लागले वोटिंगला. वयस्कर लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. जर हीच प्रथा चालू राहिली तर मतदात्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यांच्या इच्छा निर्देशित केल्या जाणार नाही. वोटिंगच कमी झालं तर बहुसंख्यांना काय पाहिजे हेच आपल्याला कळणार नाही. शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असे म्हणता येणार नाही, कारण बहुसंख्य लोकांनी वोटिंगच नाही केलं. अशा स्थितीला आता ह्याच्यात हे आणू नका तुम्ही आपली फर्स्ट पास पोल सिस्टम आहे, कुणी जरी वोटिंग केलं तर निम्म्यापेक्षा जास्त वाल्याला किंवा सगळ्यात जास्त वाल्याला जिंकतो, ते नाही. यांनी जे सांगितलं त्याला खरं पकडायचं. अशा स्थितीला आपण पोहोचण्याची शक्यता आहे. लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणं गरजेचं असं ते कुणाला तरी लेखकाला म्हणायचं, बरोबर. मग प्रश्न काय इतर वरील युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणार. हा जो वरील कोणी युक्तिवाद केला त्याची त्रुटी शोधायची, त्याच्यातलं काहीतरी त्याला मिस केली. त्रुटी शोधली म्हणजे काय, कुठल्या तरी गोष्टीला कन्सिडरच केलं नाही किंवा कुठल्या तरी गोष्टीला गृहीतच पकडलंय आधीपासून, त्याला आपण काय म्हणतो, त्रुटी शोधणे. मग त्याचं युक्तिवाद काय आहे, तरुण लोक मतदान करत नाहीयेत, फक्त वयस्कर लोकच करतायत. मग असं झालं तर मतदानाचा टक्का कमी होतोय, त्यामुळे मग बहुसंख्याला काय पाहिजे, तो माणूस नाही जिंकून येत आहे, बरोबर, तो माणूस उमेदवार नाही निवडून येत आहे. समजलं का तुम्हाला, असं त्याला म्हणायचं. मग ह्याच्यातली त्रुटी एक गोष्ट व्हायची. निवडणूक ही सर्व लोकशाही देशात शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे प्रस्थापित झालेली एकमेव, असलं काय असेल तर एकमेव प्रक्रिया वगैरे काय वेगवेगळ्या गोष्टी. निवडणुकीत मतदान करण्याऐवजी तरुण व्यक्ती सामाजिक माध्यमांच्या मदतीने दबाव गटात सामील होण्याची शक्यता अधिक आहे. तसं झालं तर उलट चांगलंच आहे, आपल्याला त्रुटी शोधायची, त्यामुळे पण काय नाही. तिसरं काय, दूरस्थ निवासी स्थानामुळे महाजालाद्वारे वा पोस्टाद्वारे मतदानाचा पर्याय वापरण्यात समस्या येण्याची शक्यता आहे.
समस्या येते म्हणजे तुम्ही त्या लेखकाच्या बाजूनच बोलताय, आपल्याला त्याची त्रुटी शोधायची. समस्या आली म्हणजे तो पण तेच म्हणतोय की मतदान वेगळ्या पद्धतीने करूया. बरोबर. चौथं बघा, ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता दिली, हीच एक त्रुटी असणार आहे. कारण तो काय म्हणते, तरुण मतदान करत नाही, पण तरुणांनी थोड्या दिवसात मतदान करायला सुरुवात केली तर त्याच्या ह्या सगळ्या वाक्यांचा काहीतरी अर्थ राहील का? त्याचा सगळ्या वाक्य म्हणण्याचा बेस काय होता? तरुण मतदार मतदान करत नाही, हा त्याचा बेस होता. आणि जर तेच करू लागले, तेच जर मतदान करू लागले तर तो जे काय बोललाय वर लेखक तर ते सगळं चूक ठरेल. हीच काय त्याच्यातली त्रुटी असणार आहे. त्याला जर म्हटलं बरं उद्या तरुण मतदार वोटिंग करू लागले तर त्याला काय बोलताच नाही ना, ह्यालाच काय म्हणतो आपण? त्रुटी शोधणे. त्रुटी शोधणे म्हणजे काय? कुठल्या तरी गोष्टीला गृहीतच धरणे किंवा कुठल्या तरी गोष्टीला दुर्लक्षितच ठेवणे. कळलं सगळ्यांना व्यवस्थित? चल पुढे जाऊ. खालील प्रश्न दिलेल्या माहितीवर आधारित आहे. दक्षिणेकडे तोंड असलेल्या 5 व्यक्ती ए बी सी डी आणि ई आणि उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या 5 व्यक्ती एम एन ओ पी आणि क्यू परस्पर, ठीक आहे, वाचत काय बसायची गरज नाही, 2 लाईन मध्ये बसलेले आहेत. 5 व्यक्ती आहेत, 1 2 3 4 5 आणि त्यांच्या समोर बसले 1 2 3 4 5. आता बघा काय म्हणतो, ई हा ओ च्या समोर आहे जो एम च्या उजवीकडे लागून आहे. आता एबीसीडी कुठे बसले? उत्तरेकडे बसले आणि एमएनओपी रांगांमध्ये. दक्षिणेकडे 2 असलेल्या 5 व्यक्ती एबीसीडी, एबीसीडी दक्षिणेकडे 2 म्हणजे वर बसले एबीसीडी. ई हा ओ च्या समोर आहे, ई हा ओ च्या समोर आहे. जो म्हणजे कोणासाठी आले? ओ साठी. जो एम च्या उजवीकडे लागून आहे, जो एम च्या उजवीकडे म्हणजे एम कुठे येणार? जमलं? बरं. सी आणि एन एकमेकांच्या कर्णरेषेत म्हणजे इथं किंवा इथं, इथं किंवा इथं. आपण एक काहीतरी घेऊ, सी इथं घेतला त्याच वेळी एन इथं घेऊ आणि अजून एक काढू डायग्राम. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 एकाच वेळी भरायचं. आता यावेळी सी इथं घेऊ आणि एन इथं घेऊ. तर आता दोन्हीकडे फिल करायचं असतं. नंतर आपण बी जो डी च्या डावीकडे लागून आहे, बी जो डी च्या डावीकडे लागून आहे म्हणजे बी जर इथं कुठे तर असेल डी च्या डावीकडे लागून आहे. डावीकडे काय घेतलं आपण? इकडे काय घेतलं ते खाली बघतात, दक्षिणचं डावीकडे तेच असणार आहे. नंतर कोण आहे? क्यूच्या समोर आहे म्हणजे बी कोणाच्या समोर आहे? क्यूच्या समोर आहे म्हणजे बी च्या अपोजिटला कोण? क्यू. नंतर एम हा रांगेच्या एका टोकाला आहे. एम रांगेच्या एका टोकाला म्हणजे एम डेफिनेटली याच्यात इथे येणार आणि याच्यात इथे येणार, कारण एक टोक एन घेतलं याचं. डन. पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे, पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे म्हणजे हे कुठे येणार? पी इथे येणार, क्यूच्या डावीकडे लागून आहे. डी च्या समोर आहे, डी च्या समोरच आहे, द्यायची गरज नव्हती, तीच एक गोष्ट होती आपल्याकडे. डी च्या समोर आहे. हे एवढं सगळं तुम्हाला दिलेलं आहे आणि हे सगळं तुम्हाला फिल करायचं आहे. चल पुढे कुठे फिल करू शकता तुम्ही बघा. आता डी बी पी क्यू हे आपल्याला सलग पाहिजे आणि एम ओ ई पण पाहिजे. एम च्या इकडे कोण आहे? आपला यू. एम च्या उजवीकडे कोण ठेवता येते का? नाही, म्हणजे ही केस भरायची गरजच नाही आता आपल्याला. मग काय करणार? आता आपण वरचीच केस भरू फक्त. आणि ओ च्या अपोजिटला कोण आहे? ई. आणि ह्या 4 जागेवर आपल्याला ती 4 लोक बसवायचे, डी बी पी आणि क्यू. राहिला कोण आता? ई. हे कुठे येणार? जमलं. आता त्यांनी नवीन काहीतरी तयार करा म्हणजे. नवीन काय तयार करा? जर बी हा ई च्या जागेवर गेला, बी ई च्या जागेवर गेला, परत ई हा क्यू च्या जागेवर गेला, ई हा क्यू च्या जागेवर गेला आणि क्यू हा बी च्या जागेवर गेला, क्यू हा बी च्या जागेवर गेला, नवीन पोझिशन. तर ओ च्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण? ओ च्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती, पहिली आणि दुसरी, डावीकडून दुसरी व्यक्ती कोण? क्यू. ऑप्शन नंबर 1. डावा बाजू त्याचं वरून खाली बघतोय, दक्षिणेकडे बघतोय म्हणजे डावी बाजू ही असते. ऑप्शन नंबर 1. कळालं का? लिहिल्याशिवाय हे सुटणार नाही. दुसरा कुठला ऑप्शन नाही. ह्याला लॉजिक आणि ट्रिक आणि शॉर्टकट असं लावत बसायचं नाही. पेपर झालं सगळ्यांना सुचतं ते लॉजिक ट्रिक. ह्याची हीच मेथड आहे आणि यांनाच तुम्ही पेपरमध्ये सोडू शकता. दुसरं कुठलं सुचत नसतं. घरी आल्यावर तुम्हाला माहित आहे सगळ्यांना लॉजिक सापडतात. चल पुढचा प्रश्न. खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी 2 कारणे दिलेली आहेत, त्याचं उपाययोजना करायचं. विधान काय? हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दूरस्थ खरेदी म्हणजे टेली शॉपिंग करतात. तर त्याचं कारण काय असेल? लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात. नाही, हे काय त्याचं कारण नाही. दूरदर्शन बाकीच्या पण गोष्टी असतात, ठीक आहे, त्यामुळे हे नाही म्हणू शकत.
दुसरं काय म्हणू शकता, हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही, म्हणूनच तर ते दूरस्थ खरेदी करतात, फोन करून, ऑनलाईन वगैरे जे असतं ते. हे एकदम करेक्ट आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, संभवनीय कारण फक्त कुठलं आहे, कारण 2 आहे, कारण 1 नाही. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 ह्याचा आन्सर येणार. पहिलं का नाहीये, दूरदर्शनवर टेलिशॉपिंग नसतं, इंटरनेटवर असतं, पेपरमध्ये असतं, बऱ्याच गोष्टी आहेत. लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात म्हणून ते टेलिशॉपिंग करतात का नाही, दूरदर्शन पाहतात, क्रिकेट बघत असतील. ठीक आहे, पण हे काय आहे, हल्ली लोकांना बाजारात जाऊन घ्यायला वेळ नाही म्हणून ते करत असेल घर बसले बाबा. ठीक आहे, नेक्स्ट. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला 8 किलोमीटर प्रवास. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 केलं, म्हणजे ह्याच्या निम्म आलं. ठीक आहे, 4 केलं. आणि नंतर पूर्वेकडे 3 केलं, आणि नंतर पूर्वेकडे 3 केलं. शेवटी तो डावीकडे वळाला आणि 2 किलोमीटर, म्हणजे याच्या निम्मच, डावीकडे वळाला आणि 2 किलोमीटर प्रवास केला. तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटरवर आहे, तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर. सगळा प्रश्न काढला आपण. आता आपण फक्त एक त्रिकोण तयार करायचा पायथागोरसचा. काय त्रिकोण होणार, एक असा तयार होणार, एक असा तयार होणार, एक असा. ही त्याची स्टार्टिंग पोझिशन, ही एंड पोझिशन. मला सांगा आडवा अंतर किती आहे, हे 5 आणि हे 3. आडवा अंतर किती झालं रे, 8. आणि आता उभा अंतर काढू आपण. उभा अंतर किती आहे, हे 4 होतं इथं. ठीक आहे, हे निम्म झालं, म्हणजे हे पण किती, 4 आणि हे 2, म्हणजे टोटल उभा अंतर किती, 4 आणि 2 6. थोडक्यात या त्रिकोणात आपल्याला पायथागोरस लावायचा आहे. 8 6 आणि किती, पायथागोरसचा काय, 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग बरोबर 64 अधिक 36, म्हणजेच किती रे, 100. आणि 100च वर्गमूळ किती, 10. तर हे शॉर्टेस्ट अंतर किती असणार आहे, 10 असणार आहे. ऑप्शन नंबर 3. आयोगाकडे एवढीच त्रिकूट आहे, 3 4 5, 8 6 10, 12 5 13. दुसरे त्रिकूटच नाही, त्याच्यावरच अजून पण प्रश्न. ठीक आहे, तुम्हाला हे पाठच झालं पाहिजे. 8 6 असेल तर 10 हे करायची पण गरज लागली नाही पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. ए बी सी व डी या 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांवर त्यांच्या अतिप्रिय रंगासंबंध सर्वेक्षण केले. किती लोक आहेत, 6200 लोक आहेत. 6200 लोक आहेत. बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे, तर इतर खेड्यातील किती टक्के लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे. ठीक आहे, बीचा किती आहे, 50%. तर इतरांचा विचारलं. अतिप्रिय रंग किती लोक आहेत, अतिप्रिय रंग टोटल लोक आहेत 6200, त्याच्यातील 20% लोकांचा अतिप्रिय रंग लाल. मग आपण लाल रंग पुन्हा पुन्हा आवडतं काढू. 6200 लोकांना लाल रंग, टोटल लोकसंख्या आहे, त्यातल्या 20% लोकांना काय रे, लाल रंग आवडतो. 100ला 100 गेले, 0 बेदुनी 4 बेसक 12, 1240. 1240 लोकांना लाल रंग आवडतो. त्यापैकी बीतले किती आहेत रे, बी खेड्यातील 50% लोकांचं, म्हणजे बीतली लोक काढू. बी मध्ये लोक किती आहेत, 23%. टोटल लोक आहेत 6200, त्यातील 23% लोक इथे दिले. 23% लोक कुणाचे, बीचे. आणि या 23% लोकांपैकी 50% लोकांना, म्हणजे अर्ध्या लोकांना, म्हणजे ह्यालाच मागितले 2 करा, अर्ध्या लोकांना लाल रंग आवडतो. 2 शून्याला 2 शून्य गेले, 31 दुनी 5. आपल्याला 31 गुणिले 23 करायचं. 23 एक 23, 5 आले 2, 23 त्रिक 69 आणि 2 1. म्हणजे बी मधल्या 713 लोकांना लाल रंग आवडतो. बरोबर. आपल्याला विचारलंय काय, इतर खेड्यातील किती लोकांना तोच अतिप्रिय रंग आहे, म्हणजे लालच. मला सांगा एकूण लाल रंग आवडणारे किती, 1240. आणि त्यापैकी बी चे किती आहेत लाल रंग आवडणारे, 713. ह्याच्यातून जर हे वजा केले तर इतर पण लाल रंग राहणारे इतर गावातले असतील लोक. 10 तून 3 गेले 7. एवढंच करायचं असतं पेपरला. एकच आणि 7 असलेलं एकच ऑप्शन, तरी पण करून घेऊ आपण. 4 2 गेले 2, 12 7 गेले 5. इतर किती आहेत रे, 527. 527 लोकांना इतर, बी सोडून इतर लोकांना लाल रंग आवडतो. ज्यांना मेन्स साठी अंकगणित बुद्धिमत्ताची डिटेल बॅच करायची, सॉल्व विदाउट फॉर्म्युला, विदाउट एक्सेल, आणि एकदम प्रॉपर गणित बुद्धिमत्ता बनवायचं आहे, कुठलीही एक्झाम तुम्हाला चांगली झाली तर ते माझा हा मोठा कोर्स लावू शकता. रेकॉर्डेड बॅच आहे,
आणि सेम आपण आत्ताच अनाउन्समेंट करतो, परीक्षा झाल्यानंतर 10 फेब्रुवारीला आपण परत मोठी बॅच आपली डिटेल वाली 120 तासांची 2 महिन्यांची 120 तासांची बॅच 10 फेब्रुवारीला लॉन्च करतोय. तर बरोबर वेळेतून घरातून वेळेत घरी या इकडे पुण्याला आपल्या, आणि नंतर इथं तुम्ही ऑफलाईन बॅच जॉईन करू शकता. ती बॅच ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅट मध्ये असेल आणि ती याच्यातच ऍड होऊन जाईल लाईव्ह मध्ये. सो ही बॅच आता जरी घेतली तरी चालेल. ठीक आहे, ही सगळ्यात मोठी बॅच आहे, सगळ्यात जास्त मुलांनी घेतलेली ही माझी बॅच आहे. त्याच्यात सगळं कव्हर होतं. 3,500 पेक्षा 60 लेक्चर नाही, खूप सारे लेक्चर आहेत तिथे. 3,500 पेक्षा जास्त फी आहे किंवा आपण ह्या बॅच मध्ये कव्हर करतो वर्गातच. पुढे जाऊ. जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्याभोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल. मला सांगा 28 मीटर व्यास असेल म्हणजे डायमीटर असेल, याचा अर्थ त्रिज्या किती असणार रे? 14. त्रिज्या नेहमी असते आणि त्याच्या भोवतीनं 7 मीटरचा आपण काय तयार केलाय? रस्ता तयार केलाय. म्हणजे ही 14 असणार आणि हे 7, म्हणजे जर हे टोटल काढायचं झालं 14 आणि 7 किती येणार? टोटल 21. म्हणजे बाहेरचं सर्कल किती रेडियस आहे? 21 आणि आतल्या सर्कलची रेडियस किती आहे? 14. तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती? रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलंय, म्हणजे आपल्याला हा जो बाहेरचा रस्ता बनवला त्याचं तुला क्षेत्रफळ काढायचं. कसं काढणार? मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा या छोट्या वर्तुळाचं क्षेत्रफळ जर तू केलीस तर तुला काय मिळणार आहे? त्या रस्त्याच्या जाडीचं क्षेत्रफळ मिळून जाईल. रस्त्याचं क्षेत्रफळ मिळेल. म्हणजेच काय करायचं तुला? मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर वजा छोट्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय स्मॉल आर स्क्वेअर करू आपण. ठीक आहे, मग करा. पाय बाहेर काढलं म्हणजे 22/7 बाहेर काढलं. आतमध्ये काय होतंय? मोठ्या वर्तुळ आरचं क्षेत्रफळ किती आहे? 21 म्हणलेलं त्रिज्या. तर आरची त्रिज्या 21. 21चा वर्ग वजा छोट्याची किती आहे? 14चा वर्ग. जमलं? ते वर्ग वगैरे असं करण्यापेक्षा a + b a - b करूया. a² - b² काय असतं? a + b a - b म्हणजे 22/7 गुणिले a + b किती? 21 आणि 14. 21 आणि 10 31 आणि 4 35 आणि 21 वजा 14 किती? किती सिंपल झालं बघा. आता 7 ला 7 गेलं. आता 22 गुणिले 35 करायचं. 22 5 धागोदर्शी. मी एवढंच करतो पेपर मध्ये, डायरेक्ट हे टिक करतो कारण एकच स्थानाला माझं काय असेल. पण हे कधी कॉन्फिडन्स येतो तुम्हाला हे करायचा जर तुमचं स्वतःवर विश्वास असेल, कॅल्क्युलेशनवर पाण्यावर. तर 22 5 धागोदर्शी 11. 22 त्रिक 66 66 11 77. किती आलं रे? 770. तर या रस्त्याचं क्षेत्रफळ किती आलं? 770. मोठ्याचं वजा छोट्याचं कुठलं येणार ते राहिलेलं येणार. कळालं? 770 चौरस मीटर. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस? कसं सांगितलं आपलं? टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज इज इक्वल टू कॉन्स्टंट. कुठलाही आपण फॉर्म्युला नाही, या एका कन्सेप्ट मध्ये आपण अख्खं मोठ्या म्हणून झोपेत मोठं तरी पोराला कळत. काय? मॅन डेज सांगितले. 5 मजुरांना किती दिवस लागतात? 12. तेच दिवस म्हटले इज इक्वल टू 15 मजुरांना किती दिवस लागतील? 15 मजुरांना किती दिवस लागतील रे? 5 1 5 5 3 15 3 1 3 3 12. क्वेश्चन मार्कचा आन्सर काय आलं रे? 4. किती दिवस लागतील रे? 4 दिवस लागतील. कुठला? सो MDH आणि W फॉर्म्युले लक्षात ठेवू नका. पेपरच्या वेळी वर W घेऊ का D घेऊ का L घेऊ हे सगळं कन्फ्युजन होतं. एकाच कन्सेप्ट मध्ये टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज इज इक्वल टू कॉन्स्टंट. याच्यातून सगळं तुमचं व्यवस्थित क्लिअर होते. कुठलाही प्रश्न कितीही अवघड असतो अडत नाही. ओके, नेक्स्ट. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7. आधी मेथड सांगतो म्हणजे शॉर्टकट सांगतो. नुसता शॉर्टकट करून पेपरला फायदा होत नाही. मेथड बघा, शॉर्टकट पण आहे, कन्सेप्टच आहे. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज दिली तुला. कधीची? आजच्या वयाची बेरीज 72 आणि त्यांच्या वयाचं 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिले 4:6. तर असं आपण कम्पेअर नाही करू शकतो. एक तर गुणोत्तर दिले 7 वर्षापूर्वीचं 4:6:7 आणि बेरीज दिली 72 आजची. चालत. एक तर तू गुणोत्तराला पुढे घेऊन ये नाहीतर बेरजेला माग. गुणोत्तराला पुढे मागे करायची पद्धत काय अजून अस्तित्वात आली नाही, मग आपण बेरजेला पुढे मागे करू. हे कधीच आहे? 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे. म्हणजे बेरजेला पण 7 वर्षात घेऊया. आज 72 बेरीज असतं. 7 वर्षापूर्वी काय होणार? तिघांचं 7-7-7 कमी होणार, म्हणजे 7 त्रिक 21 तिघांचं कमी होणार. म्हणजे 72 वजा 21 किती आलं रे? 51. तिघांची 7 वर्षापूर्वीची बेरीज किती? 51. करेक्ट. आता
बघा आपला रेशो पण 7 वर्षापूर्वीचा आहे. आपली बेरीज किती? 6 4 10 7 17. आपल्या 17ला ते किती म्हणतायत? 51. तर आपल्या 1 ला किती म्हणतील? 3. मग आपल्या 1 ला 3 म्हटले तर 4 ला किती म्हणतील? 12. 6 ला किती म्हणतील? 18. आणि 7 ला किती म्हणतील? 7 त्रिक 21. 1 ला 3 आहे तर 7 ला 21. 6 ला 18 आणि 4 ला 12. 12 18 21. हे काय उत्तर आहे का तुझं? नाही. हे तर 7 वर्षापूर्वीचं वय आहे. त्यांनी विचारले काय त्यांचे आजचे वय किती? ह्याच्यात परत 7 टाकायला लागेल. 12 7 19. 18 7 25 आणि 21 आणि 7 28. उत्तर काय असणार? 19 25 28. ऑप्शन नंबर. ओके, हे मेथडने सांगितलं, पण ह्याच्यात पण आपण काही एक्स वगैरे काही घेतले का? नाही. सगळीकडे आपण काय वापरतो? आपला आणि त्यांचंच वापरतो. ठीक आहे. आता बघा तुम्हाला शॉर्टकट्स. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते? 4 असतात. आणि तुला उत्तर काय दिले? सगळी आजचं वय विचारले, म्हणजे जे सगळे पर्याय आहेत आजच्या वयाचे पर्याय. म्हणजे मला एक सांग, 7 वर्षापूर्वी पहिल्याचं वय काय पाहिजे होतं? 4च्या पटीत, दुसऱ्याचं 6च्या पटीत आणि तिसऱ्याचं 7च्या पटीत. कधी? 7 वर्षापूर्वी. उत्तर आजचे दिले, उत्तरातून आपण 7 7 वजा केलं आणि ते 4च्या पटीत 6च्या पटीत 7च्या पटीत आहे का बघितलं तर कळून जाते. पहिलाच आकडा घेऊन 20 ला 7 वर्षापूर्वी किती होते? 13. 13 आहे का 4च्या पटीत? नाही, म्हणजे पहिला ऑप्शन गेलं. नंतर 22 ला 7 वर्षापूर्वी घेतलं किती येते? 15. 15 आहे का 4च्या पटीत? नाही, म्हणून दुसरा पण ऑप्शन गेला. परत 19 ला 7 वर्षापूर्वी घेतलं 12. 12 आहे का 4च्या पटीत? आहे, म्हणून हे उत्तर येऊ शकतंय म्हणतोय. फक्त येते म्हणलं का नाही? चौथा चेक. परत 17तून 7 वजा केले 10. 10 आहे का 4च्या पटीत? नाही, म्हणून हा पण ऑप्शन गेलं. उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 3. जर चुकून 3 ऑप्शन एलिमिनेट नाही झाले, हे पण सांगितलं पाहिजे ना. 2 ऑप्शन आले की जे दोन्ही पण 4च्या पटीत, तर लगेच काय करायचं? त्या 2 ऑप्शन मध्ये पुढची संख्या चेक करायची. 25 वजा 7 किती येते? 18. 18 आहे का 7च्या पटीत? आहे. ते पण आलं ते 2 ऑप्शन आले तर तिसऱ्यात पण करायचं. 28 वजा 7 21. 21 आहे का 7च्या पटीत? कळलं का? तर मी शॉर्टकट कुठे सांगतो की जो सगळीकडे चालेल. ठराविकच एक्झाम्पल चालेल, मग एक्झाम्पलला चालेल असा काय उपयोग नाही. हे तुम्ही सगळीकडे जाऊ शकता. ही कन्सेप्ट आहे, त्या पटीतच पाहिजे. कारण एजेसचे प्रश्न तयार करताना एक कन्व्हेन्शन आहे की चांगलं चांगलं वय देतात, तर मग ते करतात. ओके, पण कन्सेप्ट तर तुला आलीच पाहिजे ही सगळी, आपलं आणि त्यांचं वय. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. वार्षिक 6% दराने 10 महिन्यांच्या थकीत बिलावर 26.25 रुपयांची सूट मिळते, तर बिलाची एकूण रक्कम किती? मला सांगा. 6% वार्षिक दर म्हणजे 12 महिन्यांचा रेट किती आहे रे? 6%. तर 10 महिन्यांचा रेट किती असेल? आता 12 महिन्यांचा 6%, 12च्या निम्म केलं, 10 महिन्यांचा रेट किती झाला? 5%. म्हणजे 5% रुपयांच्या भाषेत त्यांनी सूट किती दिले? 26.25. म्हणजे आपल्या 5%ला ते किती म्हणतात? 26.25 म्हणतात. तर आपल्या 100%ला किती? बरोबर. मग काढू आपण. काय त्याचा आन्सर? 5 5 25, एक उरला. 5 दुनी 10, 2 5 5 25, म्हणजे 5.25 गुणिले 100 किती आलं? 525. 100% म्हणजे काय? 525. पण ही सूट होती ना, म्हणजे हे पण उत्तर काय आलं? सूट देऊन आलं उत्तर 525चं. बरोबर. आणि सूट कितीची आपली? 26.25 ची. 525 अधिक 26.25 थोडक्यात हे येणार किती? 551.25. तर टोटल बिल कितीच होतं? सूट पण ऍड करायला लागेल ना. बिलावर तर सूट दिली आपण, ती सूट ऍड करायला नको टोटल बिलामध्ये. तर टोटल बिल किती होणार मग? 551.25. मग सूट दिली 26.25. उत्तर आलं किती? म्हणजे इथून काढला उलट्या पद्धतीनं. ठीक आहे. हे आपला आणि त्यांचं जर तुला आलं तर लगेच कळून जातं. आपल्या 5ला 26.25 तर आपल्या 100ला किती? तर काय आन्सर याचं? 551.25. पुढे चला. एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची नाणी. नाण्यांचा प्रश्न सेम पडलाय प्रत्येक वेळी, एकच पॅटर्न. कसं करायचं? पहिल्यांदा ही नाणी घेऊन घ्यायची. 1 रुपया तर 100 पैसे, 100 पैसे, 50 पैसे आणि 25 पैसे यांची नाणी किती प्रमाणात आहेत? 5, 6, 8. थोडक्यात याचा अर्थ काय? आम्ही अशा ग्रुपने येतो असं या नाण्यांना म्हणायचं. मग ग्रुप मध्ये किती रुपये बघूया? 100 गुणिले 5 500, 50 गुणिले 6 300 आणि 25 गुणिले 8 200. म्हणजे हे ग्रुप मध्ये किती येतात? 500, 300, 800, 800, 200, 1000. 1000 पैसे एकत्र ग्रुपने येतात.
1000 पैसे म्हणजेच किती रे 10 रुपये. हे 1000 पैसे झाले 10 रुपये एक गुंतले. आपल्याकडे पैसे एकूण किंमत किती आपल्याकडे 420. म्हणजे ही मोठी बॅग आहे की जी 420 रुपयाची आहे. त्याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या पर्स आहेत की ज्यातली प्रत्येक पर्स किती रुपयाची आहे रे 10 रुपयाची. आणि प्रत्येक पर्स मध्ये नाणी किती आहेत 100 ची 5 आहेत, 50 ची 6 आहेत आणि 25 ची 8 नाणी. मग मला सांगा 420 रुपये टोटल बॅग आणि त्यातली एक पर्सची किंमत 10 रुपये. तर असे किती पर्स मावतील याच्यात? एकूण पर्स किती मावल्या 42. एकूण किती पर्स मावल्या याच्यामध्ये 42 पर्स मावल्या. आता त्यांनी तुम्हाला विचारलंय काय? त्यांनी विचारलंय की तर 50 पैशाची नाणी किती असतील. एका पर्स मध्ये 50 पैशाची किती नाणी आहेत रे 6. तर 42 पर्स मध्ये 50 पैशाची किती नाणी असतील 42 गुणिले 6. 6 गुणिले 12 चला 1 संचोक 24 ने 25. 50 पैशाची किती नाणी असतील 252 नाणी असतील. मोजून 6 प्रश्न नाण्यांवरचे विचारलेले आहेत. ठीक आहे. ते पण एकच पॅटर्न हे असं इथं काढायचं, हा भागाकार करायचा, नंबर ऑफ छोट्या छोट्या पर्स काढायच्या आणि प्रत्येक पर्स मध्ये त्या प्रकारची नाणी किती ते निवड करायचं. 100 ची विचारली असतं 5 न म्हणलं असतं, 25 ची विचारली असते 8 न, टोटल विचारली असते तर 6 5 11 8 19 न म्हणलं असतं. काही विचारू शकतील. तुला एकदा नंबर ऑफ पर्स कळल्या की तू सगळी उत्तर देऊ शकतोस. एक तर अशा पद्धतीने आपण 2020 चा पेपर बघितलाय. जर तुम्ही या दोन्हीपैकी कुठल्या परीक्षांची तयारी करत असाल, 2 गट आहेत दोन्ही परीक्षा टीसीएस कंडक्ट करतं, ठीक आहे, किंवा आयबीपीएस पॅटर्न नुसार असतील. जर तुम्ही ह्या टेक्निकल नॉन टेक्निकल एक्झाम देत असाल तर त्याच्यात काय असतं की त्याच्यात गणित बुद्धिमत्तेचा पण 15 किंवा 20 किंवा 25 मार्काचा थोडासा भाग असतो. तर त्या सगळ्या एक्झाम इथं दिलेल्या. तर या एक्झामची तयारी करत असाल तर तुम्ही हा कोर्स एज्युकल्चर ऍप डाउनलोड करून लावू शकता. आणि जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल की त्याच्यात तसलं काय नसतं, टेक्निकल नॉन टेक्निकल 4 फिक्स सब्जेक्ट असतात, जीएस, मराठी, इंग्लिश आणि आपलं मॅथ रिजनिंग. जर याची तयारी करत असाल तर त्या सगळ्याच्या एक्झाम मी इथं दिलेल्या आहेत. तुम्ही ज्या परीक्षांची तयारी 2025 साठी करताय तर त्यानुसार हे 2 कोर्स वेगवेगळे आहेत. या दोन्ही कोर्समध्ये मी 2 फोल्डर असे दिले की ज्याच्यात गणित आणि बुद्धिमत्ता शिकवतोय आणि इतर फोल्डर त्याच्यामध्ये असे आहेत की या परीक्षांचे आतापर्यंत जर जे पीवायक्यू आले असतील तर ते पीवायक्यू आपण त्याच्यात व्हिडिओ टाकत राहतो. आणि हे पूर्ण दोन्हीचे बॅचेस वर्षभराचे आहेत. कारण जे जे पेपर माझ्याकडे येतील, जे जे पेपर होतील, ज्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी येतात ते मी त्याच्यात अपलोड करत चाललो. ठीक आहे. आता ऑलरेडी खूप सारा अपलोडेड आहे, तुम्हाला व्यवस्थित करून जाईल ते. आणि जे आपण एक्झाम होती 2025 मध्ये त्या सुद्धा त्याच्यात ऑटोमॅटिक अपलोड होणार आहे. त्यामुळे त्याला तुम्हाला वेगळी फी द्यायची काही गरज नाही. तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही या दोन्हीपैकी कुठेही एक बॅच डाउनलोड करू शकता. तुम्हाला काही डाऊट आला तर हा माझा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कधीही मला मेसेज किंवा डाऊट विचारू शकता. थँक्यू सो मच.